तर आज आम्ही आलेलो आहोत ठाणे वेस्टला नमो सेंटर पार्क या ठिकाणी आलेलो आहोत। बघा अशा रीतीने समोर स्कॅन होतं, स्कॅन करून आपण आज आतमध्ये जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता समोर हा पूर्ण मॅप दिलेला आहे गार्डनचा। या साईडला सगळं मेन्शन केलेलं आहे, थीम गार्डन कुठे आहे, स्पोर्ट्स एरिना कुठे आहे, लेक झोन कुठे आहे, प्ले झोन कुठे आहे, अशा प्रकारच्या काही गाड्या पण आहेत सिनियर सिटीजनसाठी। आणि विचारूया आपण चार्ज किती आहे। बघा या ठिकाणी झिप लाईन आहे, लहान मुलांसाठी आहे, 6 ते 12 वर्षासाठी आहे। बघा एक ठिकाणी बघा अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, प्रत्येक ब्रिज हा ब्रिज आहे पण एक असं समोर असं बनवलेलं आहे गार्डन। आता बघूया हा कुठला आहे एक्झॅक्टली, हा बहुतेक चायना गार्डन आहे मला असं वाटतं। हे बघा स्प्लॅश पॅड करून आहे सुरुवातीलाच, हे बघा सुंदर असं। मेन म्हणजे या गार्डनचं जे वैशिष्ट्य म्हणजे इकडे जास्त झाडं झुडपं पुष्कळ आहेत, तर त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल जरा चांगल्या रीतीने म्हणजे प्रॉपर ऑक्सिजन घेता येत आपल्याला या ठिकाणी। हे बघा अशा रीतीने खेळायचं आहे आणि लहान मुलांसाठी नाही आहे, मोठ्यांसाठी खेळण्यासाठी। तर बायकोला पहिलं विचारतो कसं वाटलं गार्डन का तुला इकडचं? छान आहे पण ते लहान पोरांसाठी जास्त करून। ओके ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठीच आहे। तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना। तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे VR46 मुंबई आणि माझं नाव आहे रोहन किशोर दुरी। माझं नाव आहे तेजस्वी दुरी। माझं नाव आहे स्वरांगी अजिंक्य दुरी। माझं नाव आहे स्वराज शिवगाय। तर आज आम्ही आलेलो आहोत ठाणे वेस्टला नमो सेंटर पार्क या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्याला जसं बघायला गेलं तर आजकाल लहान मुलं जास्त मोबाईलमध्ये बिझी असतात, तर ते जास्त ॲक्टिव्हिटी काही करत नाही, तर त्यासाठी इकडे असं सुंदर असं गार्डन ओपन केलेलं आहे। आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गार्डनची ओपनिंग झालेली आहे। तर आपण या गार्डनमध्ये काय काय बघायला मिळतं तर हे आपण या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर त्यासोबत या ठिकाणी आला तर तुम्हाला तुमची पर्सनल गाडी वगैरे असेल तर तुम्ही त्या रीतीने पण येऊ शकता। जसं बघायला गेलं तर 4 व्हीलर 2 व्हीलरची पण पार्किंग इथे अलाउड आहे, पार्किंग वगैरे करून इथे व्यवस्थित येऊ शकता। आणि आतमध्ये आपण पाहूया आता काय काय आपल्याला बघायला मिळतं। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा हा समोर फ्रंट व्ह्यू आहे ह्या गार्डनचा, इथून आपण आता समोर तिकडे तिकीट काढणार आहोत। हे बघा हे आहे समोर तिकीट काउंटर आहे, इकडून आपल्याला तिकीट घ्यायची आहे आता। आणि हे बघा ग्रँड सेंट्रल पार्क या ठिकाणी आपण आज आलो आहोत। बघा अशा पद्धतीची तिकीट असते, असं स्कॅनर असतं। बघा अशा रीतीने समोर स्कॅन होतं, स्कॅन करून आपण आज आतमध्ये जाणार आहोत। हे बघा चलो अंदर। तुम्ही पाहू शकता समोर हा पूर्ण मॅप दिलेला आहे गार्डनचा पूर्ण। बघा इथे मेन्शन केलेलं आहे, प्ले झोन आहे, स्पोर्ट एरिना आहे, परत थीम गार्डन्स आहे, लेक साईड आहे, पूर्ण इथे मेन्शन केलं आहे गार्डन्स आहे। बघा या साईडला खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, बरेच सारे ॲक्टिव्हिटीज आहेत। आणि इथे थोडं हे बघा मस्त पाणी वगैरे आंघोळ वगैरे करतात मुलं, छान छान असे बघा। बघा असं सुरुवातीलाच आहे, स्प्लॅश पॅड करून याला बोलतात। इकडे असं हे बघा लहान मुलांसाठी असं भिजण्यासाठी वगैरे मस्त दिलेलं आहे, खालून असं पाणी येतं बघा अशा रीतीने। या साईडला पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। पाय ठेव पुढे पुढे पाय ठेव, जेवून आली नाही ती ना। या साईडला पण बघा ॲक्टिव्हिटीज आहे, असं वरती डोंगरासारखं चढायचं वरती। खाली कशी येणार घसरून? या साईडला आहे ते फिटनेस स्टेशन आहे आणि इकडे मोठ्यांसाठी इथे एक्सरसाइज वगैरे करायसाठी दिलेलं आहे। आणि आमच्या या मॅडम बघा एक्सरसाइज करतात, 1 2 3। बघा या ठिकाणी झिप लाईन आहे, लहान मुलांसाठी आहे, 6 ते 12 वर्षासाठी आहे। बघा अशा रीतीने येणार आणि पुन्हा असं रिटर्न जाणार। अशा प्रकारच्या काही गाड्या पण आहेत सिनियर सिटीजनसाठी। आणि विचारूया आपण चार्ज किती आहे। दादा चार्ज किती आहे सिनियर सिटीजनसाठी? फ्री ऑफ कॉस्ट आहे, हँडिकॅप लोकांना ओके फ्री आहे। आणि आपलं जे नॉर्मल माणसांना नाही फक्त सिनियर सिटीजनला। ओके ओके थँक्यू। या साईडला सगळं मेन्शन केलं आहे, थीम गार्डन कुठे आहे, स्पोर्ट्स एरिना कुठे आहे, लेक झोन कुठे आहे, प्ले झोन कुठे आहे, हे सगळं। आपण जे गेलो सगळ्यात स्टार्टिंगला हे प्ले झोन होतं, आता आपण इथे लेक झोनला जाणार आहोत। समोर इथे पाहू शकता मस्त असं वॉटरफॉल आहे, छोटा असा बनवला आहे मस्त। आणि इकडे समोर आहे ही लेक आहे बघा, इकडे समोर लेक आहे बघा, ही समोर लेक आहे, त्याच्या अपोजिटलाच आहे वॉटरफॉल, छोटंसं असं बनवलं आहे खूप सुंदररित्या। एक ठिकाणी बघा अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, प्रत्येक ब्रिज हा ब्रिज आहे,
आता याचा एंट्री आहे, इथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. हा जो लेक आहे त्याच्या जवळपासच हा ब्रिज बनवला आहे, खूप सुंदर असा. बघा या ब्रिजवरनं आपण सगळं काही इथे पाहू शकतो. बघा ब्रिजवरनं बघा पूर्ण तुम्ही या गार्डनचा व्ह्यू पाहू शकता. आणि या साईडला समोर पहा बघा सनसेट होतो आहे, त्या साईडचा पण पूर्ण व्ह्यू आपण ब्रिजवरनं पाहू शकतो. आणि हा लेकच्या मधोमधच ब्रिज बनवला आहे हा. बोटिंग पण आहे, बोट पण आहे. हां समोर तिथे पाहू शकता तुम्ही, हे बघा समोर इथे पाहू शकता ते बोटिंग वगैरे पण अवेलेबल आहे. या साईडला आपण पाहू शकतो फ्लोरा ट्रेलिस करून आहे आणि सुंदर असा प्लेस आहे, म्हणजे फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप सुंदर असा प्लेस आहे. या ठिकाणी बरेच जण फोटोज काढत आहेत, खूप सारे इथे फोटोजच काढतात. खूप असा सुंदर असा प्लेस आहे. आणि आतमध्ये जो झाडांचा जो सुगंध येतो ना, म्हणजे फुलांचा वगैरे खूप सुंदर असा सुगंध आहे आणि एकदम दरवळतो आहे सुगंध आतमध्ये. या साईडला आपण पाहू शकता जापानीज गार्डन आहे. तर आतमध्ये बघा सुंदर असा प्लेस बनवलेला आहे जापानीज गार्डन. समोर अशी मोठी अशी वॉल बनवलेली आहे आणि त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी जसं असं त्या प्रकारे बनवायचा ते प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघा समोर असं त्याची याची माहिती बघूया आपण काय दिलेली आहे. ती समोर माहिती याची माहिती मेन्शन केलेली इकडे. हे बघा समोर अशी माहिती मेन्शन केली याची, ग्रीन कोनिचिवा स्ट्रेट फ्रॉम जापान. पूर्ण इकडे माहिती दिलेली आहे याची आणि सुंदर असा प्लेस बनवला आहे. पण एक असा समोर असा बनवलेला आहे गार्डन. आता बघूया हा कुठला आहे एक्झॅक्टली. हा बहुतेक चायना गार्डन आहे मला असं वाटतं. तर आतमध्ये जाऊया आपण, आता पाहूया इकडे. हां चायनीज गार्डन आहे बघा, हा पूर्ण चायनीज गार्डन आहे. खूप सुंदर इथे असं बनवलेलं आहे आणि मोस्ट ऑफ सगळे फोटोजसाठी वगैरे खूप सुंदर सेल्फी पॉईंट वगैरे दिले तिकडे. चायना गार्डन, चायना नाही चायनीज. आपण आता पाहिला चायनीज गार्डन, आता आपण पाहतो आता मुघल गार्डन आहे. आणि हे बघा समोर असं सुंदर असं दृश्य बनवलं आहे, खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे इकडे. समोर असे पाणी वगैरे हे होत आहे, खूप छान बनवलं आहे बघा. आणि समोर हे बघा वॉल बनवली मोठी अशी. बघा खूप सुंदर असं प्लेस बनवलं आहे. समोर असं पाणी वाहत आहे आणि बाजूला असं वॉल बनवली मोठी अशी. बघा ते मधोमध पाणी असं वाहत आहे, खूप सुंदर असं बनवलेलं आहे. मुघल गार्डन आहे. आणि बघा पूर्ण या साईडला खूप छान असं बनवलं आहे, पद्धतशीर एकदम. या साईडला आपण पाहू शकतो मोरोकॉन गार्डन आहे. आणि इकडे बघा सुंदर असा प्लेस बनवला आहे, मोरोकॉन गार्डन करून आहे. आपण आता बघूया. जास्त करून इथे सेल्फी पॉईंटसाठीच आहे, मोस्ट ऑफ सेल्फी वगैरे काढण्यासाठी, फोटोज वगैरे काढण्यासाठी मस्त असं गार्डन बनवलं आहे, खूप सुंदर असं. आणि इथे पण बघा असं, याला काय बोलतात यार, पाणी येतं ना काहीतरी बोलतात काहीतरी बोलतात. हे बघा खूप सुंदर इथे असं बनवलेलं आहे गार्डन इथे पण. ओके पाण्याचा फवारा मेन. म्हणजे या गार्डनचं जे वैशिष्ट्य म्हणजे इकडे जास्त झाडं झुडपं पुष्कळ आहेत, तर त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल जरा चांगल्या रीतीने म्हणजे प्रॉपर ऑक्सिजन घेता येत आपल्याला या ठिकाणी. तर बाकी बघा बाहेरच्या ठिकाणी बघायला तर खूप पोल्युशन असतं, तर इकडे तुम्हाला प्रॉपरली मस्त झाडं एवढी लावलेली आहेत ना, खूप सुंदररीत्या ते सजवलेलं आहे गार्डन. मेन हे इकडची खासियत हीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आजकाल मुलं जास्त करून मोबाईल्समध्ये वगैरे बिझी राहतात, बरोबर की नाही का, जास्त मोबाईल्स वगैरे आणि बाहेर पडत नाहीत घरातून. तर हा एक जो एक म्हणजे त्यांचा कॉन्सेप्ट आहे खूप चांगला बनवला आहे गार्डनचा. तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा तुम्ही आणि गार्डनमध्ये येऊन बघा. खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी. तेव्हा या साईडला लहान मुलांसाठी वॉल क्लाइम्बिंग बनवलेलं आहे, असं म्हणजे पकडून वगैरे असं चालायचं. बघा हे समोर असे डस्टबिन वगैरे दिलेले आहेत, ड्राय वेस्ट, प्लॅस्टिक वेस्ट, वेट वेस्ट हे मेन्शन केलेलं आहे इकडे. म्हणजे तुम्ही कुठेही कचरा टाकू नका, इथेच टाका, प्रत्येक ठिकाणी असं दिलेलं आहे. हा जो समोर आहे तो हा ट्री हाऊस करून आहे, हे पूर्ण ट्री हाऊस आहे. हे बघा It's not a game, it's a rich thing.
या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चेस प्लाझा पण आहे, चेस खेळू शकतो आपण. अशा रीतीने मस्त बनवलेलं आहे इथे बघा. हे बघा अशा रीतीने खेळायचं आहे आणि लहान मुलांसाठी नाही आहे, मोठ्यांसाठी खेळण्यासाठी. या साईडला पाणी पिण्याची पण सुविधा वगैरे पण आहे आणि समोर इथे बघा, समोर इथे वॉशरूम वगैरे दिलेलं आहे. म्हणजे 2 ठिकाण म्हणजे वॉशरूम वगैरे आहे या ठिकाणी, सुविधा वगैरे दिलीच आहे. आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री करणार ना तेव्हा तुम्हाला रॅपर्स वगैरे काय असतील ना, चिप्स वगैरे रॅपिंग वगैरे असतील किंवा प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे असतील तर इकडे अलाउड नाही आतमध्ये. तर तिकडे तुमचे जमा केले जातील बाहेर, नंतर मग तुम्हाला जाताना परत रिटर्न देतील ते. माझ्या तुम्ही मागे पाहू शकता म्हणजे अशा प्रकारची पण काही ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी. ते नवीन काही या गार्डनमध्ये सुरुवात केलेलं आहे. पण या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना तर इकडे तुम्हाला सोबत कपडे घेऊन यावे लागतील, नाही तर मग दुसरं काय ऑप्शन नाही इकडे. हे बघा स्प्लॅश पॅड करून आहे सुरुवातीलाच. हे बघा सुंदर असं अशा रीतीने पाणी बाहेर येतं याच्यातून. असं पुढे ना थोडं. ए पाणी येतात ना. सोना तिकडे कसं वाटलं? मजा आली? फुल धमाल केली ना पाण्यामध्ये? स्प्लॅश पॅड आहे त्याला, स्प्लॅश पॅड. मजा आली ना? पुन्हा यायचा होता? येणार परत? हा बघा हा जो प्लेस मगाशी आपण बघितलं ना रात्रीचा खूप सुंदर असा वाटतो, खूप छान असा वाटतो कारण की ते लाईट्स वगैरे लावलेले आहेत. खूप सुंदर असं बनवलं आहे बघा. तर गार्डन आपला पूर्ण कव्हर करायचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि या गार्डनचा जो टायमिंग आहे सकाळी 6 ते 11 आहे आणि त्याच्यानंतर दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. आणि मंडे टू फ्रायडेमध्ये याचे चार्जेस आहेत 20 रुपीज पर पर्सन आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना 10 रुपये आहेत म्हणजे केव्हाही आलं तरी. आणि लहान मुलांसाठी 15 वर्षाचे जे आतमध्ये आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि सॅटर्डे संडेची चार्जेस आहेत ते 30 रुपीज पर पर्सन आहेत. तर बाकीचं काय आपण यांना विचारूया, आता आपल्या घरातल्यांना विचारूया की इकडचा रिव्ह्यू म्हणजे कसं वाटलं इकडचं गार्डन, हे आपण आता विचारूया घरातल्याने आपल्या. तर बायकोला पहिलं विचारतो कसं वाटलं गार्डन का तुला इकडचं? छान आहे पण ते लहान पोरांसाठी जास्त करून. ओके ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठीच आहे. बाकी कसं आहे सिनियर सिटीजनना फिरायला वगैरे खूप चांगलं आहे ना आणि झाडं वगैरे इकडचे बघितलं असेल खूप चांगलंच आहे ना. सोना तुला कसं वाटलं सोना? फक्त मस्त, अजून काय नाही? मजा नाही आली? काय होतं आतमध्ये? ओके हां ही भावाच्या बायकोला विचारत होता. कसं वाटलं मॅडम तुम्हाला? ते खूप छान गार्डन आहे, जास्त करून वृद्ध लोकांना आणि लहान मुलांना जास्त उपयोगी आहे. ओके आणि प्रत्येकाने म्हणजे सजेस्ट करू शकते की नाही प्रत्येकाने यावं इथे बघायला? नक्कीच यावं ना. आणि चार्जेस काय कमीच आहे, 20 रुपीज पर पर्सन आहे, काहीच नाही म्हणजे. आणि यांचे मिस्टर भाव माझा कसं वाटलं? तुला कसं वाटलं? छान आहे एकदम छान. कॅमेरामध्ये घुसतं. हां खरोखर कसं वाटलं म्हणजे प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही इकडे? हां इकडचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे प्रत्येकाने. रात्रीचं जर पाहिलात ना खूप सुंदर असं गार्डन वाटतं बघा. लाईट्स जे पेटत आहेत ना त्याच्यामुळे खूप छान रीते असं बघण्याचा दृष्टिकोन येतं. खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळतं आम्हाला एवढं. चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच संपूया. आता आपण इकडचे सगळे गार्डन जे आतले गार्डनमधले जे काही दृश्य आहे ते आपण बघून झालेलो आहोत. आणि या ठिकाणी बरेच सारे गार्डन्स आहेत आतमध्ये, म्हणजे जसं बघायला गेलं जॅपनीज गार्डन, चायनीज गार्डन आहे, मुघल गार्डन आहे, परत मोरक्कन गार्डन आहे, असे बरेच सारे गार्डन्स आहेत. त्याशिवाय लहान मुलांसाठी प्ले झोन एरियासुद्धा आहे. आणि तुम्ही बाकी पाहिलंच असेल की खूप चांगले प्लेस आहे आतमध्ये फिरण्यासारखे. तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या. आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना तर ठाणा स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे. ठाणा स्टेशनला वेस्टला उतरलात की तुम्हाला शेअरिंग ऑटो ना, शेअरिंग ऑटोने तुम्हाला 30 रुपये शेअरिंग आहे, त्याद्वारे तुम्ही इकडे येऊ शकता. परत इथे प्लस तुम्हाला एक आहे की तुमची स्वतःची जर व्हेकल असेल तर त्याद्वारे पण तुम्ही येऊ शकता. इथे पार्किंग पण अवेलेबल आहे, 4 व्हीलर असू दे 2 व्हीलर असू दे, तुम्हाला पार्किंग पण अवेलेबल आहे या ठिकाणी. आणि त्याशिवाय या गार्डनचा जो टायमिंग आहे सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे.
तर हे गार्डन जे ते रोज चालू असतं, कुठल्याही टायमाला म्हणजे बंद नाही सध्या तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अजून रेस्टॉरंट सुरू झालेलं नाही आहे. रेस्टॉरंटचं काम चालू आहे जोरात, ते होऊन जाईल म्हणजे येणाऱ्या दिवसातच होऊन जाईल रेस्टॉरंटचं काम जे आहे ते. तर बाकीचं तुम्हाला या गार्डनचा रिव्ह्यू पण मी सांगितलेलं आहे की कसा वाटला या लोकांना. तरी कसा वाटला तुम्हाला? छान वाटलं. प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही इकडे? तर तुम्ही सुद्धा सांगू शकता ना, सजेशन करू शकता ना. तर ठीक आहे, भेटूया चला पुन्हा असे छान छान व्हिडिओ घेऊन. चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय बाय. चला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. चला बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.